रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये. अहो केली ना बुक मग. बुक करायला निघालो पण लई टेम्परेचर. मात्र म्हणे हे दरपुरीचे पैसे घेऊन जाय. घेतले पैसे घातले खिशामध्ये, बाहेर पाहिलं लई टेम्परेचर. निघालो मग काय आपल्या गावातून सुंदर असं आपलं गाव आहे. तुम्हाला माहिती आहे पाण्याची टाकी विकी एकदम सुंदर. एकदम रस्त्याचं काम झालं, इथून पुढे जरा थोडंसं बाकी पण चालू काम काही विषय नाही. दुपारचे इलाका गाव सुमसाम राहत आहे. अजिबात कोणी घराच्या बाहेर पडत नाही. ऊनच तेवढं राहतं. कोण मळ्यात, कोण तळ्यात, कोण काय. आता एखादी मग चालली होती जरा ते पॉपच्या घेऊन. नेमका आज तुकाराम दिली होती. गेलो गावामध्ये पाहिलं मंडप कीर्तन झालं. जरा हे सगळं आवडलं तर मी तिथे गेलो. थोडंसं प्राईम झालं तर त्याच्यामुळे मला इथे जाता आलं नाही ते हे पण मी तुम्हाला दाखवलं असतं. लॉकडाऊन राजा तेच म्हणा तुम्ही थोडं लवकर यायला लागेल. एकदम बरे कार्यक्रम झाला. जरा तुम्ही मिसच केला बुवा. आणि तुम्हाला सांगतो दारणातीच्या बसलेला आमचं सुंदर असं मोगाव ही दारणामध्ये आमची. आणि त्याच्यावर आत्ताच पूल झालाय आमचा अतिशय सुंदर असा. पहा बरं काय सुंदर नजारा आहे. एकदा भेट घ्या तुम्ही. आज तुम्हाला सांगतो तुम्ही खुशच होऊन जाशील आमच्या गावामध्ये आल्यानंतर. ये एकदम सुंदरी. आणि ये क्रॉस केल्यानंतर तुम्हाला सांगतो लगेच कोथमगाव. आणि कोथमगाववर नक्कीच्या कमेंटात आपण नाशिक रोडला पोहोचणार. ये पॉलिटेक्निक कॉलेज आहे. जरा दिली मला ते फ्रीची सुट्टी बिट्टी आलं कॉलेजला. त्याच्यामुळे इथे काही गर्दी वगैरे नाही आलं लक्षात तुमच्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ठेवून पुढे गेल्यानंतर सिन्नरवाडा येतो. आधी जाऊ सिन्नरवाडा वेगळ्यानंतर तुम्हाला सांगतो इथला वडापाव हा म्हणजे जायचा. या मामाचा वडापाव आहे. लय वाडी वडापाव भेटतो नादच खोवा ये बाई नको आपे वो. आणि जाता पाहिलं हे बाबू या वयामध्ये हा माणूस डायरेक्ट सायकल वर. अरे बापरे, म्हातारा माणूस स्कूटीवर पाहिलं होतं, सायकल वर पहिलं बरं का, एकदम भारी. Prima gai aplidan nudilan to the park or na predapta bonjagri. Nahatni. Yeah, the park lead a building. Budisara. Tension nemulo the park or nalo by remover. I looked at yet mitron hours dira. चौथी पाचवीचा मित्र होता आपल्या शाळेतला. त्यांनी पांढरंग ऑटोमोटिव्ह टाकलेली. सगळ्या गाड्यांचं स्पेअर पार्ट वगैरे काम येतं. तो प्रिंटिंग वगैरे करून देतो सगळ्या पद्धतीने. आणि त्यानंतर तिला भेटल्यानंतर एक फॉलोअर भेटला आपला. तो म्हणून ओ भाऊ तुमच्या व्हिडिओला भेटला त्या. बोललो ना आजच नाही चला मग त्याला भेट दिली. मस्तपैकी गेला भेट घेतली. त्याला आनंद वाटला मला भेटून. खरंच हो तुम्हाला भेटून आनंद झाला म्हणा. एकदम भारी काम, एकदम भारी व्हिडिओ राहत्या. घेऊन परत पुढे आलो. मग आपल्या आली सासरी मिळवणी. त्यांची गाडी आली. मग त्या गाडीत बसायचं होतं स्विफ्ट डिझायर. मग काय त्यांना भेट दिली. म्हणलो फोन गाडीत पावा हे सरपंच बरं का सरपंच. त्यानंतर तिकडे युक्लम आत्ताच लग्न झाले भाऊचं. मग काय बसलो आम्ही चौघ जण टपक्याने गाडीमध्ये गेले. आणि मग आलो कुठं मारुती सुझुकी मध्ये आलो ना. म्हणलं जरा त्यांच्या गाड्या बिड्या पाहून घेऊ जरा. असं वाटलं होतं आम्हाला. मग काय मध्ये घुसलो. आम्हाला तिथं आला एक मित्र वगैरे भेटला. मग त्याने आपली जुनी ओळख होती. जुन्यात भाऊ म्हण मग हो तुम्ही किशोर भाऊ वा वा वा. त्यालाही भेटून लय आनंद वाटला मला. नाद नाही. मग काही मध्ये गेलो आम्ही. तिथं पाहिलं जरा स्पेअर पार्ट घ्यायचं होतं आम्हाला. ऍक्च्युली गाडीचे स्विफ्ट डिझायरचे ब्रेक पॅड घ्यायचे होते. ते घेण्यासाठी आलो होतो. परंतु असं बाहेर सेल करत नाही ते. ऑटो जेम्सला वगैरे जावं लागतं. आणि आम्हाला गाडी घ्यायची होती महिंद्राची आणि हुंडाईची. आणि आम्ही चर्चा कुठं चालू होती मारुती मध्ये. इथंच बसून चर्चा चालू. मग दिनेश भाऊ भेटले. जरा त्यांनी सांगितलं थोडंसं मार्गदर्शन केलं. कोणती गाडी घ्या काय करा. त्यांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन करून दिलं आम्हाला. नंतर आलो मग हुंडाई मध्ये. म्हटलं बघू इथं क्रेटा वगैरे जरा एखादी चांगली गाडी बघू. वेन्यू वगैरे जरा चाललं होतं आमचं ठरवायचं. मग काय मध्ये घुसलो. रंगपंचमी वगैरे त्यांची मस्त जोरदार तयारी चालू होती. मध्ये घुसल्यानंतर तुम्हाला सांगतो गाड्या बिड्या लई जोरदार त्यांच्या नाद नाही. मध्ये गेलो आम्ही जरा बसलो. म्हटलं आता पाहू जरा इथं लोकेशन कसं आहे. वेन्यू मध्ये बसलो. तिघ जण मागं बसून पाहिलं कसं काय वाटतं कम्फर्ट विम्फर्ट. पण एकमेकाच्या गाड्या थाट पडायला लागले. म्हणलं हे जरा अवघड आहे बरं का. सरपंच मामानं शुभमय पुढे बसला. त्यांची चालली होती चर्चा कशी काय वाटती कसं काय नाही बा. मग शुभम जरा सांगत होता का गाडीचं अशी ऑटोमॅटिक थांबती ब्रेक वगैरे लागतो. गाडी बंद केली की ऑटोमॅटिक हँड ब्रेक वगैरे वरती होतो. असं ब्रेक लागतो तसं ब्रेक लागतो. म्हटलं मग एवढ्या सिस्टम गेले वेन्यूला आईला. मग एक काम करा ना हीच घेऊन टाका ना. मग काय तर एवढी भारी गाडी आहे. शुभमने जरा चांगलाच अभ्यास करेल होता त्याचा. म्हटलं मग आता पण मग पाठीमागे कम्फर्ट नव्हतो. जरा पाठीमागे ना लई आता दोघं जण एक टग आहे आणि मी एक थोडा बारीक. आम्ही तिघं जण बसलो पण एवढं कम्फर्ट नाही बसलो आम्ही. आणि चालले होतं म्हटलं एवढं जरा थोडं पाठीमागे जरा कम्फर्ट बसायला नाही आहे. आणि मग काय थोडंसं मग ट्रायल घेऊ म्हटलं. मग सरपंच मामा बसले ट्रायल वगैरे घ्यायला वेन्यूची. मग चालले होते जाणक्या होते थोडी ट्रायल घ्यायला. नंतर मग मी बसलो. म्हटलं पाहू आता आपण घेऊन रापसाप. पण मग ती निघणं ना अशी सणासन असं एक्सलेटर पाय दिलं कसं गोड्या जरी खटक्यान उडाली पाहिजे सपक्यान दिशी. आता आम्ही गंज ते 5-6 जण बसलो होतो गाडीमध्ये. पण नाही ना परफॉर्मन्स असा दणक्या मला मिळणारच ना तिचा. ऍक्च्युली माझं मन समाधान होईना. म्हटलं आता काय करावं बाबा. पण आता गाडी थोडी सस्पेन्शन वगैरे चेक करीत होतो मी. थोडंसं गाचक्यात घालून वगैरे थोडीशी स्पीड मध्ये वगैरे घेऊन सगळं चेक करायचं काम चालू होतं मावलं चांगल्यापैकी बरं का.
मग म्हटलं बस झाला आता खेळ, चला महिंद्रामध्ये जाऊ, तिथं काय काय नाही बघू जरा. मग चला आम्ही गेलो तिथं महिंद्रामध्ये, शोरूम मध्ये मस्तपैकी. काय मध्ये म्हटलो गेल्यानंतर समजेल आपल्याला कसं काय गाड्या बिड्या त्यांच्या हवा वगैरे वगैरे नाही का. मग गेलो आम्ही जरा एंट्री केली. मग आता सगळ्यांचाच इंटलो, आता महिंद्रा पाहून घेऊ. मग घुसलं मध्ये महिंद्रामध्ये, मग गाड्या बिड्या पाहिलं ते मोकार मोठ्या मोठ्या गाड्या येईल, पण या इलेक्ट्रिक ना, डिझेल नाही हो, इलेक्ट्रिक गाड्या लई सुंदर सुंदर गाड्या, पण इलेक्ट्रिक. आता कधी चार्जिंग करायच्या आणि कधी पळवायच्या या, 500 किलोमीटर राहते या. पण म्हटलं आता हे घ्यायचं तर पहा, म्हटलं तुम्हाला अशा घ्यायच्या असतील तर. पण मग नाही म्हणे आपली नाही तेवढे कॅपॅसिटी नाही घेण्याची. मग बसलो आम्ही चर्चा करायला जरा तिथं. पाणी बिनी आलं, कॉफी काही लवकर येईना बरं का, कॉफी जरा थोडस मारामारी झाली, फार शेवटला कॉफी आली आम्हाला. पण म्हटलं ठीक आहे चला, तर एजंटने आम्हाला दाखवलं. मग तोपर्यंत आम्ही तिची ट्रायल वगैरे घेण्यासाठी 3XO HX5 मग त्यांनी भरपूर मॉडेल दाखवले. मग HX5 जरा आवडलं, म्हटलं मग चला हिची ट्रायल घेऊयात. ट्रायल पण तीच होती. मग काय सरपंच वगैरे पण आम्ही सगळे मग बसलो टन दिशी. मग पाठीमागे जरा बसून पाहिलं कसं काय वाटतं कसं काय नाही. पण हिच्यामध्ये काय गाड्यात हात पडत नव्हते, त्याच्यामुळे मग थोडंसं कम्फर्टेबल वाटलं. आणि जरा स्पेस पण थोडंसं आमचे गुडघे वगैरे जरा लागत नव्हते, त्याच्यामुळे मग जरा बरं वाटलं तिच्यामध्ये. आणि ट्रायल घ्यायला गेलो, ट्रॅफिक जाम लागली. म्हणले यार याला काय अर्थ आहे का, म्हणलो आता मामा घ्या काढून गाडी, चला थोडी हळूहळू. मग काढली त्यांनी. नंतर मग येताना परत मी बसलो सण आता काय आपल्या काही एक 300 आहे, त्याच्यामुळे हिचा काय परफॉर्मन्स तगडा होता. ते म्हणलं तुम्ही लय रपसाप गाडी चालवली राव, तुम्ही एकदम खतरनाक आहे. म्हणलं तुमच्या गाडी काय, म्हणलं मग आपल्या गाडी ना. त्याच्यामुळे म्हणलं एकदम टेरिपिट परफॉर्मन्स. आणि परफॉर्मन्स आवडला आम्हाला हिचा, जरा बऱ्यापैकी चांगली होती. 3XO तुम्हाला सांगतो एकदम तगडी. ब्रेक वगैरे चेक केले मी, टच दिशी. 4 डिस्क ब्रेक आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. 6 एअरबॅग आहे, सगळं एकदम मस्त होतं. मग चला म्हणलं आता फायनल डील करूयात आपण. आणि मग डील फायनल करायची होती. मग तिथे बडगुजर साहेब ते आले, ते पण भेटले आपले मित्राचे ते. मग त्यांनी सांगितलं वगैरे थोडा चांगला डिस्काउंट वगैरे दे, आपले मित्राचे भाव वगैरे असं. आणि मग फायनल डील आम्ही केली 13 लाखाला कम्प्लीट. आणि गाडी बुक करून टाकली. अभिनंदन, गाडी नेऊन घेतली, मी नाही घेतली. आणि मग तिथून आलो आम्ही नाशिक रोडला पांचरेल. म्हणलं जरा भोजन बिजन करू, पण भोजनाची तुम्हाला सांगतो मजाच नाही आली, कारण एकदम पांचाळ जेवण झालंय सध्या पुरतं. जाऊ नका तुम्ही नाशिक रोडला येते. ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा.